बघा आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला गजानन महाराजांचा प्रकटीच्या दिवशी दर्शन क्या बात आहे। मंडळी आपल्या चॅनल लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा। चला हा व्हिडिओ चालू करूया। मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहुलची प्रोग्राम। मित्रांनो आपल्या एका यूट्यूबच्या एका लाडक्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं तुम्हाला माहिती आहे आज आहे गुरुवार, तारीख आहे 20 फेब्रुवारी 2025 आणि आज काय आहे, आज गुरुवार आहे आणि आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे। त्यानिमित्ताने आपण आपल्या या व्हिडिओ ब्लॉगमध्ये गजानन महाराज प्रकट दिन, राम मंदिर रोडला गजानन महाराजांचं मंदिर आहे ते आपण कव्हर करणार आहोत आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिली मंडळीला गजानन महाराजांचं दर्शन द्यायचा प्रयत्न करणार आहोत। चला या आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया। बोला गजानन महाराज की जय। गणात मंडळी असं काय गजानन महाराजांचं मठ, राम मंदिर रोड, श्री गजानन महाराज प्रसन्न गणात बोते। इथे तुम्ही माझ्या बघाल तर राम मंदिराला बऱ्याच जणांना आपला हा मठ माहीत असेल। तर या मठामध्ये एक मुखदर्शनासाठी लाईन केलेली आहे, ही बघा। हा मुख्य मंदिर, मुखदर्शन आणि मंदिर। आपण मठामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घेऊच, पण इथे आजूबाजूला बघू शकता मुखदर्शनाची लाईन आहे। असा बसा काय आजूबाजूचा पसर श्री गजानन महाराज प्रकट दिन। हा मोठ्या अगदी मेन रोडला टच आहे। तर आम्ही दुपारनंतर आणि संध्याकाळी इथे भली मोठी लाईन आपल्या गजानन महाराजांच्या भक्तगणांची असते आणि बरेच आपले भाविक हे सुद्धा ट्रॅफिक मॅनेज करायला मदत करतात। तर मुखदर्शनाची अशी काय लाईन आहे बघा। आणि तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर ही आतली लाईन बघा। इथून आपल्या माता भगिनी दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये चाललेले आहेत। चला आपण मठामध्ये पुढे दर्शन घेऊ। मेन रोडला तुम्ही बघू शकता आणि मुखदर्शनासाठी बघा इथे असं वर चढून समोर गजानन महाराजांचं मुखदर्शन घेऊ शकतो। जे घाई गडबडीमध्ये आहे त्यांना कमी वेळ आहे किंवा ते दर्शनासाठी रांगेत ते जाऊ शकत नाही, तर इथे मठाद्वारे चांगली अशी सुविधा केलेली आहे की तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता। जरा झूम करून दाखवतो। गणात बोधे श्री गजानन महाराज की जय। मंडळी गजानन महाराजांचं मुखदर्शन घ्या। गणात बोधे केलेली आहे आपले पंढरपूरचे विठ्ठल पांडुरंग हरी आणि जे संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, भक्त पुंडलिक, श्रावणबाळ, कुंभार तरी संप्रदाय असं एक संकल्प रेखाटला गेलेला आहे। जरा तुम्हाला झूम करून दाखवतो मंडळी। ताब्यात येताना हाराच्या आणि पत्थराच्या पुढ्या करून कृपया आजचा दिवस दर्शन करून घ्यावे। रस्त्यात उभं राहू नका प्लीज। प्रार्थना म्हणायला थोडे बाजूला उभे राहा। बस सुंदर अशी गणात होते। तसे आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता। बघा अशी ही मेन लाईन आहे तुम्हाला मठामध्ये येत असेल तर, आणि इथे बाजूला आहे ती मुखदर्शनाची लाईन आहे। तर आलात आजच्या दिवसामध्ये तर नक्की गजानन महाराजांच्या मठाला भेट द्या। चला या पुढे आपण मठामध्ये जाऊया आणि महाराजांचं दर्शन घेऊया। सुंदर देखावा रेखाटला गेला आहे। वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भाऊबंद त्यांनी भिंत चालवली होती चांगदेव महाराजांचे गर्वहरण करण्यासाठी। तो सहा बघा इथे देखावा रेखाटला, सुंदर अशी कलाकृती। हाराच्या आणि प्रसाराच्या पुढ्या सोडूनच आणाव्या। वा सुंदर असा देखावा। सहकार्य करा। या गजानन महाराजांचं पुढे दर्शन घेऊया। ते गजानन आहे। मग सुरुवात करूया। बघा मेन लाईन आणि मागे मुखदर्शनचा भाविक घेत आहेत। छान असा उपक्रम मठाद्वारे, त्यामुळे भक्तगणांची गर्दी टाळू शकतात। तसे तुम्ही इथे आलात मठामध्ये तर प्रकट दिन सोहळा 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी अशी काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे। आज आहे 20 तारीख आणि असे स्लोगन, सुविचार आणि अशी काय मठाला चांगलीशी मस्तपैकी सजावट करण्यात आली आहे। सकाळच्या वाजेत बघा 10
बघा अशी काय लाईन आहे. बघा हे मठामध्ये सेवेकरी. स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय. गाभाऱ्या देताना कृपया हाराच्या आणि प्रसादाच्या पुढ्या सोडून आणाव्या, जेणेकरून दर्शन त्वरित होईल. कृपया सहकार्य करावे. छान अशी मठामध्ये सजावट केलेली आहे आणि चांगलं दर्शन व्हावं यासाठी मठाद्वारे उपक्रमही करण्यात आलेला आहे. मुखदर्शन लाईन, मेन लाईन. बघा आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला गजानन महाराजांचा प्रकटीच्या दिवशी दर्शन करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आपल्या आवडला आपल्या व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा, तसं आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आजच्या दिवस सहकार्य करावे. जय गजानन. मुखदर्शनासाठी लाईन. पुढे या आणि दर्शन घ्या. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असतील त्याने लाईनीत उभं राहू नका. डायरेक्ट पुढे या आणि दर्शन घ्या. असा गजानन महाराजांचा हा भक्त परिवार. भक्तांची गर्दी वाढतच जाणार आहे. दुपारी आणि संध्याकाळी तर भरपूरच पूर्ण मठ असा भरला जातो. छान असा भक्त परिवार गजानन महाराजांचा. गणिगण गणात भोवते. मठाद्वारे सुविधा खूप छान करण्यात आलेली आहे. चला या आपण गजानन महाराजांना जाऊन दर्शन घेऊया आणि तिकडचा प्रसाराचा लाभ घेऊया. जय गजानन. जय गजानन. हो. ओम श्री गजानन. नमस्कार बाबा. ओम श्री गजानन. चला जय गजानन. पुढे चला, प्रसाद मागच्या बाजूला आहे. सरका पुढे. नाही ते इथे पत्ता बसतो. चला पाठीमागे प्रसाद घ्यायचा आहे. हो तुम्ही पडू नका. प्रसाद घ्या. प्रसाद मागच्या बाजूला आहे. इथेच आहे मागच्या बाजूला. हो मग आणि एकदा वेळ काढून या. एकदा वेळ काढून या. आज म्हणजे काय 3 दिवस झाले. प्रसाद मागच्या बाजूला आहे. मागे प्रसादासाठी जायचंय. मुलाच्या पुढ्या प्रसादाच्या पुढ्या सोडून ठेवा. आजच्या दिवस थोडंसं पटपट दर्शन घ्या. शालेय विद्यार्थी असतील त्यांनी पुढे यावे आणि लगेच दर्शन घ्यावे. पुढे करा पटपट. चला प्रसादाच्या पुढ्या थोडं पटापट दर्शन घ्या. पटपट दर्शन घेऊन पुढे व्हा. मुलाच्या पुढ्या प्रसादाच्या पुढ्या सोडून ठेवा. या पुढे मागच्या बाजूला आहे. चला पुढे चला पटपट. प्रसादाची सोय मागच्या बाजूला आहे. प्रसाद मागच्या बाजूला आहे. प्रसादाच्या आणि मुलाच्या पुढ्या सोडून ठेवाव्या.
फुलाच्या पुड्या प्रसादाच्या पुड्या सोडून ठेवाव्या जेणेकरून पटापट दर्शन घेता येईल. प्रसादाचे बॉक्स असतील तर त्याचे रबर बँड किंवा सेलोटेप सोडून ठेवाव्या. प्रसाद मागच्या बाजूला चालू आहे. पुढे चला पटपट. चला पुढे चला. पुढे चला. प्रसाद मागे आहे. दोन चला. संपूर्ण राहू नका. पुढे चला. प्रसादाच्या बॉक्सच्या सेलोटेप रबर बँड काढून ठेवा. प्रसाद पिशवीत असेल तुला पिशवीत असेल तर पिशवीच्या बाहेर काढून ठेवा. दर्शन झालं की थोडं साईडला थांबा म्हणजे मागच्या लोकांना दर्शन घेता येईल. प्रसाद मागच्या बाजूला चालू आहे. प्रसादाची सोय मागच्या बाजूला चालू आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. चला पटपट दर्शन घेऊन पुढे चल का. प्रसाद मागच्या बाजूला आहे. पुढ्या बाहेर काढा. प्रसाद मागच्या बाजूला चालू आहे. फुलाच्या पुड्या प्रसादाच्या पुड्या सोडून ठेवाव्या. प्रसादाच्या बॉक्सचे सेलोटेप रबर बँड काढून ठेवावा. प्रसादाचे बॉक्स त्याला सेलोटेप लावलेली असेल किंवा रबर बँड लावलं असेल तर ते काढून ठेवावे. मुखदर्शन इथून घेऊ शकता स्टेजवरून. आणि बघा माता भगिनी गजानन महाराज भक्तगण यांचा दर्शनासाठी लाईन सकाळच्या वाजता 10:15. मठामधून एकदम छान उत्तम सुविधा करण्यात आलेली आहे. मागच्या बाजू घेतल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. लाईनीत येत असताना आपण फुलाच्या पुड्या प्रसादाच्या पुड्या सोडून ठेवाव्या. प्रसादाच्या बॉक्सला सेलोटेप लावलेली असेल रबर बँड लावला असेल तर तो काढून ठेवावा. थोडं फटाफट दर्शन घ्या जेणेकरून मागच्या लोकांनाही दर्शन घेता येईल. गाभाऱ्यात शांतता ठेवावी. फुलाच्या पुड्या प्रसादाच्या पुड्या सोडून ठेवा. महाराजांचा गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. काय सांगाल? सोडून ठेवा. काय सांगाल? काही नाही, सर्व भाविकांनी एकत्र यायचा. हा एक चांगला वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि या देवळाला 46 वर्ष झाली. 46. आणि इथे कुठल्याही तऱ्हेने वेडेवाकडेपणा नाही, अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आणि भक्तीने सगळी लोक येतात. सर्व धर्माची लोक येतात. आणि ज्यांना गजानन महाराजांवर प्रेम आहे ती फार मोठ्याने येतात, चांगल्या संख्येने येतात. आणि या ठिकाणी प्रसादाचं उत्तम तऱ्हेचं वाटप होतं. आत्ता 12 वाजेपर्यंत आरतीच्या पूर्वी सगळं आलेल्या प्रसादाचं वाटप छान होतं. आणि आरतीनंतर झुणका भाकरी शिरा सगळं आपल्याला मिळणार आहे. आणि या ठिकाणी आज 42 वर्ष भजन प्रवचन आरती चालते. कुठल्याही तऱ्हेने कमर्शियलायझेशन न होता साधना आणि त्याचा उपयोग चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी होतो. आणि मठाद्वारेच खूप सुंदर अशी सुविधा केलेली आहे. आज ह्या वेळेला आपल्या दर्शनासाठी तर लाईन आहे पण मुखदर्शनासाठी छान सोय करण्यात आलेली आहे. बरोबर. ज्यांना मठात मध्ये येऊन दर्शन घेता तरी आज मठ रात्री किती वेळपर्यंत चालू असेल? अहोरात्र उघडा असणार. चला, छान असा मठाद्वारे उपक्रम आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा भक्तगणांनी या आणि आवर्जून दर्शन घ्या असं आपण आवाहन करतो. जय गजानन. गणी गणगणा. तुम्ही आजोबा विनय जोशी हे फेसबुक पेज आहे. तिथे आपल्याला भक्ती महाराजांचे फोटो
उपलब्ध आहेत. परत फेसबुकचं नाव काय म्हणाला? आजोबा विनय जोशी फेसबुक पेज आहे, तिथे तुम्हाला रोजचे फोटो मिळतील. आजोबा विनय जोशी फेसबुक पेजला तुम्हाला स्क्रीनवर जसं दिसेल ते बघा आणि पेजला लाईक करा आणि फॉलो करा. महाराजांचे रोजचे दिनक्रम फोटो तुम्हाला बघायला मिळतील. गजानन महाराज की जय. जय गजानन. प्रसादाच्या बॉक्सला सेलोटेप लावलेली असेल अथवा रबर बँड लावले असेल तर ते काढून ठेवावे. झुणका भाकरी किंवा शिधा आणला असेल तर बाहेरच्या साईडला काउंटर आहे, तिथे तो प्रसाद द्यावा. प्रसादाची सोय आहे. प्रसाद नक्की महाराजांचा घेऊन जा. प्रसादाच्या पुड्या सोडून ठेवाव्या. नमस्कार. प्रसाद मागच्या बाजूला चालू आहे. हो यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूबवरती टाकणार. तर छान असा उपक्रम आवर्जून प्रसाद घेतात सगळ्यांनी बरोबर महाराजांचा. बघा सगळे महाराजांचे भक्तगण आहेत, आवर्जून सेवेसाठी आलेले आहेत. जय गजानन. इथे एक द्या. थँक्यू. डबल देऊ नका. आल्यानंतर झुणका भाकरी. आता काय गजानन महाराज प्रकट दिन आणि राम मारुती रोडचा गजानन महाराजांचा मठ आजूबाजूचा परिसर दर्शनासाठी नक्की या. बघा मुखदर्शन लाईन आणि तशी प्रसादाची सोय आहे. जय गजानन. तर मठात तुम्हाला दर्शन नाही घेता आलं, प्रसाद आतमध्ये नाही घेता आला तर काही जणांना वेळेच्या अभावी मुखदर्शनचा घेऊ शकतात आणि आपल्या गजानन महाराजांच्या भक्तगण सेवेकरी येत आहे. हॅलो नमस्कार. तुम्हाला प्रसाद देऊ शकतात. जय गजानन. हो हो चला इथं. चला आपण प्रसाद घेऊया ताईंकडून. ज्यांनी मुखदर्शन घेतलं त्यांना प्रसादाची सोय इकडे आहे बरोबर. उशिरापर्यंत मठ चालू राहणाऱ्या सगळ्या आपल्या माता भगिनी गजानन महाराजांचे भक्तगण आवर्जून सेवेमध्ये लीन आहेत. जय गजानन. महाराजांचं मुखदर्शन घेतलं किंवा तुम्ही मठामध्ये आलात राम मारुती रोडला तर इथे आपल्या माता भगिनी गजानन महाराजांचे भक्तगण आहेत, ते इथे प्रसाद वाटपासाठी आहेत. झुणका भाकर शिरा जे काही मनोभावे यांनी मठाद्वारे ठेवलेले आहेत. या ताई आहे वा इथे मागेचा सेवेकरी आहेत. हां बघा बरेचसे गजाननचा आवडता प्रसाद झुणका भाकर. बरेच जण भक्तजण इथे भाकर देतात आणि या प्रत्येकाला प्रसाद मिळायला पाहिजे याची तुम्ही खबरदारी घेता बरोबर. मागे ताई बघू शकता. गजानन महाराज की जय गजानन. हां आपल्या चॅनलचं नाव आहे मेहुल चिपळूणकर. यूट्यूब चॅनल आहे मेहुल चिपळूणकर. आता लगेच 12 वाजता येईल ब्लॉग. हा का. तर तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. गजानन महाराजांची इच्छा अपेक्षा असेल तुम्ही ते वक्तव्य देतात तर आवर्जून बघा. जय गजानन. थँक्यू. मागे सगळं ताई. थँक्यू. हां बोला ताई. हां द्या. मंडळी आपल्या चॅनल लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. प्लीज सबस्क्राईब चॅनल नाव. तसे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.